नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते जून या 6 महिन्यातील जे आपण महामॅरेथॉन चालू केलेले आहे या 6 महिन्यातील आज आपण 5वी टेस्ट अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला या टेस्ट सोडवायच्या आहेत त्यांना सर्व टेस्ट ॲप वरती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलाचे उपप्रमुख कोण झाले आहेत? तर कृष्णा स्वामीनाथन हे भारतीय नौदलाचे उपप्रमुख झालेले आहेत। भारतातील पहिले संविधान उद्यान कोठे बांधण्यात आले आहे? तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी भारतातील पहिले संविधान उद्यान बांधण्यात आलेले आहे। जगातील सर्वात खोल ब्लू होल कोठे सापडला आहे? तर बघा, मेक्सिको या देशामध्ये जगातील सर्वात खोल ब्लू होल सापडलेला आहे। चांगाई 6 ही चंद्र मोहीम कोणत्या देशाने प्रक्षेपित केली आहे? तर चीन या देशाने चांगाई 6 ही चंद्र मोहीम प्रक्षेपित केलेली आहे। भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण बनली आहे? तर सलीमा टेटे ही भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार आहे। जगातील पहिली सीएनजी वर चालणारी मोटरसायकल कोणत्या कंपनीद्वारे लॉन्च करण्यात आली? तर बजाज ऑटो या कंपनीद्वारे जगातील पहिली सीएनजी वर चालणारी मोटरसायकल लॉन्च करण्यात आलेली आहे। तर या मोटरसायकलचे नाव फ्रीडम 125 हे आहे। तर बघा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। नेक्स्ट आहे, भारतातील सर्वात उंच बोगदा म्हणून कोणता बोगदा ओळखला गेला आहे? तर सेला बोगदा हा भारतातील सर्वात उंच बोगदा आहे। युनिसेफने भारतासाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अभिनेत्री करीना कपूर हिची युनिसेफने भारतासाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे। T20च्या इतिहासात 350 विकेट घेणारा पहिला भारतीय कोण ठरला? तर यजुवेंद्र चहल हा T20च्या इतिहासात 350 विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे। माउंट एव्हरेस्ट गाठणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला कोण बनली आहे? तर ज्योती रात्रे ही माउंट एव्हरेस्ट गाठणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला आहे। तर तिचे वय 55 वर्ष आहे। तिने 55व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे। जगातील सर्वात मोठे विमानतळ कोठे बांधले जात आहे? तर दुबई या ठिकाणी जगातील सर्वात मोठे विमानतळ बांधण्यात येत आहे। उत्तर प्रदेशातील अमेठी येथील फुरसतगंज रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय आहे? तर तपेश्वरनाथ धाम असे नाव आहे बघा उत्तर प्रदेशातील अमेठी येथील फुरसतगंज रेल्वे स्थानकाचे। भारतीय लस उत्पादक संघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर कृष्णा येला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय लस उत्पादक संघाचे अध्यक्ष म्हणून। ग्लोबल मीडिया पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? तर AI अँकर सना हिने जिंकलेला आहे ग्लोबल मीडिया पुरस्कार 2024। बॅच ओपन स्क्वॅशचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर भारताच्या सेंथिल कुमार याने बॅच ओपन स्क्वॅशचे विजेतेपद जिंकलेले आहे। लच्चू महाराज पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर पंडित राजेंद्र गंगानी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे लच्चू महाराज पुरस्कार 2024 ने। BWF वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर गुवाहाटी आसाम या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे BWF वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025। मे 2024 मध्ये विनय वीर यांचे निधन झाले ते कोण होते? तर पत्रकार होते विनय वीर, ज्यांचे मे 2024 मध्ये निधन झालेले आहे। मे 2024 मध्ये कोणत्या राज्याने नीलगिरी तहर या प्राण्याचे सर्वेक्षण केले? तर तमिळनाडू या राज्याने केलेले आहे। तर नीलगिरी तहर हा तमिळनाडू राज्याचा राज्य प्राणी आहे। नेक्स्ट आहे, लोकसभा 2024 मध्ये कोणत्या राज्यातील भूस्थलांतरित लोकांनी प्रथमच मतदान केले? तर त्रिपुरा या राज्यातील भूस्थलांतरित लोकांनी प्रथमच मतदान केलेले आहे लोकसभा 2024 मध्ये। NTPCचे CBO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रश्मिता झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 60व्या वर्षी मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 किताब कोणी जिंकला आहे? तर अलेक्झांड्रा मारिसा रॉड्रिग्ज हिने वयाच्या 60व्या वर्षी मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 किताब जिंकलेला आहे। तर हा किताब जिंकणारी ती सर्वात वयोवृद्ध महिला ठरलेली आहे। इंडियन सुपर लीग 2023-24 चे विजेतेपद कोणी जिंकले?
तर मुंबई सिटी FC ने जिंकलेले आहे इंडियन सुपर लीग 2023-24 विजेतेपद। तर इंडियन सुपर लीग ही फुटबॉलशी संबंधित स्पर्धा आहे। 46वी आंतरराष्ट्रीय करार सल्लागार बैठक कोणत्या देशात झाली? तर भारतामध्ये झालेली आहे। केरळ राज्यातील कोची या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती 46वी आंतरराष्ट्रीय करार सल्लागार बैठक। जॉन स्विनी कोणत्या देशाचे पहिले मंत्री बनले आहेत? तर स्कॉटलंडचे ते पहिले मंत्री बनलेले आहेत। कोणत्या देशाने आशियाई कॅरम चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुष आणि महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे? तर भारताने पुरुष आणि महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे आशियाई कॅरम चॅम्पियनशिप 2024 मध्ये। भारतीय रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीला भारत सरकारने कोणता दर्जा दिला आहे? तर नवरत्न हा दर्जा देण्यात आलेला आहे। मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनने कोणाला मानद डॉक्टरेट बहाल केली आहे? तर KV कामत यांना दिलेली आहे मानद डॉक्टरेट ही पदवी। हर्षित कुमारने 21व्या अंडर-20 आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे। प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 159वा क्रमांक आहे भारताचा प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये। तर प्रथम क्रमांकावरती नॉर्वे हा देश राहिलेला आहे। विटली गोल्ड पुरस्कार 2024 ने भारतातील कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना विटली गोल्ड पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे। मे 2024 मध्ये कोणत्या राज्यात स्कूल ऑन व्हील्स प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये स्कूल ऑन व्हील्स या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। ICC महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर बांगलादेशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे ICC महिला T20 विश्वचषक 2024। आयुष मंत्रालयात संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुबोध कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मे 2024 मध्ये आयुष मंत्रालयात संचालक म्हणून। GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजय कुमार मिश्रा यांची GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते बनले आहे? तर चंदीगड विद्यापीठाने हार्वर्ड प्रोग्राम सुरू केलेला आहे। तर चंदीगड विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ बनलेले आहे ज्याने हार्वर्ड प्रोग्राम सुरू केलेला आहे। नेक्स्ट आहे पेन्शन विभागाने सरकारी सेवानिवृत्तांसाठी कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे? तर भविष्य पोर्टल सुरू केलेले आहे मे 2024 मध्ये। राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केले आहे? तर बजरंग पुनिया यांना निलंबित करण्यात आलेले आहे। गुरुग्राम प्रशासनाने ब्रँड एम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर यजुवेंद्र चहल याची नियुक्ती केलेली आहे। थॉमस कप आणि उबेर कप 2024 कोणी जिंकला? तर चीन या देशाने जिंकलेला आहे थॉमस कप आणि उबेर कप 2024। 36वे ला लिगा 2023-24 हंगामाचे जेतेपद कोणी पटकावले? तर रिअल माद्रिद या संघाने जिंकलेले आहे 36वे ला लिगा 2023-24 हंगामाचे जेतेपद। व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कितव्यांदा शपथ घेतली? तर 5व्यांदा शपथ घेतलेली आहे व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून। युनेस्को गिलेर्मो कार्नो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पॅलेस्टिनी पत्रकारांना देण्यात आलेला आहे बघा युनेस्को गिलेर्मो कार्नो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार 2024। कोणत्या राज्यातील कच्छच्या अजराकला GI टॅग देण्यात आला आहे? तर गुजरात राज्यातील। 2024 माद्रिद ओपन टेनिस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर इगा स्विटेक हिने पटकावलेले आहे 2024 माद्रिद ओपन टेनिस महिला एकेरीचे विजेतेपद। पिरुल लाव पैसा पाव मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पिरुल लाव पैसा पाव मोहीम। जगातील श्रीमंत शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक कितवा आहे? तर 24वा क्रमांक आहे जगातील श्रीमंत शहरांमध्ये मुंबईचा। युनायटेड नेशन्स मायग्रेशन एजन्सीनुसार कोणता देश 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश बनला आहे? तर भारत हा देश बनलेला आहे। भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम नक्षत्र सभा कोणी सुरू केली आहे?
तर उत्तराखंड टुरिझमने सुरू केलेली आहे. भारतातील ही पहिली खगोल पर्यटन मोहीम आहे आणि या मोहिमेचे नाव नक्षत्र सभा असे आहे. HDFC लाईफचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर KK मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे? तर भारत हा देश बनलेला आहे जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश. 6व्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र डिझाईन स्पर्धेत भारताच्या कोणत्या वृत्तपत्राने 3 प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत? तर द हिंदू या वृत्तपत्राने 3 प्रतिष्ठित पुरस्कार मिळवलेले आहेत. भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्त सराव गगन स्ट्राईक 2 कोणत्या राज्यात आयोजित केला? तर पंजाब या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला गगन स्ट्राईक 2 हा संयुक्त सराव. भारतीय बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अमेरिकेचे स्कॉट फ्लेमिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून. कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने AI प्रवक्ता व्हिक्टोरियाशी सादर केला आहे? तर युक्रेन या देशाने केलेला आहे. जू पेयोंग यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर चीनचे आहेत जू पेयोंग यांची भारतातील राजदूत म्हणजे चीनचे भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. USA थ्रो फेस्टिवल 2024 मध्ये पुरुषांची उंच उडी स्पर्धा कोणी जिंकली? तर तेजस्विन शंकर यांनी जिंकलेली आहे. ऑक्सफोर्ड बुक स्टोअर्सच्या बुक कव्हर प्राईजच्या 9व्या आवृत्तीचे विजेते कोण आहेत? तर भावी मेहता ही आहे. भारतीय वायुसेनेने नैनिताल जंगलातील आग विझवण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले? तर बांबी बकेट ऑपरेशन राबवलेले आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील लष्करी सराव शक्ती 2024 कोणत्या राज्यात झाला? तर मेघालय या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता भारत आणि फ्रान्स यांच्यातील शक्ती 2024 हा लष्करी सराव. महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी पहिला कायदा कोणी स्वीकारला आहे? तर युरोपियन युनियनने स्वीकारलेला आहे. कोणत्या देशाच्या संसदेने कैद्यांना सैन्यात सामील होण्याची परवानगी देणारे विधेयक मंजूर केले आहे? तर युक्रेन या देशाने मंजूर केलेले आहे बघा कैद्यांना सैन्यात सामील होण्याची परवानगी देणारे विधेयक. इफ्कोच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर दिलीप संघानी यांची निवड झालेली आहे इफ्कोच्या अध्यक्षपदी. प्रसिद्ध लेखक सलाम बिन रज्जाक यांचे निधन झाले. त्यांनी कोणत्या भाषेत लेखन केले आहे? तर उर्दू या भाषेमध्ये त्यांनी लेखन केलेले होते. जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कॅरेन विल्सन यांनी जिंकलेले आहे जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा 65वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 7 मे 2024 रोजी 65वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा. ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पवन सिंधी यांना देण्यात आलेला आहे ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार 2024. कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारी जगातील पहिली IT सेवा कंपनी कोणती ठरली आहे? तर इन्फोसिस ही कंपनी ठरलेली आहे. कोणत्या देशाच्या कॉलिन मुनरोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली? तर न्यूझीलंड या देशाच्या आहे खेळाडू कॉलिन मुनरो ज्याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर R शंकर रमन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारत मैत्री 2 हे नवीन संशोधन केंद्र कोणत्या खंडात विकसित करणार आहे? तर अंटार्क्टिका या खंडामध्ये विकसित करणार आहे. याचे नाव आहे मैत्री 2. मेघालयच्या पहिल्या महिला DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर इत्सिशा नॉनग्रांग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महिला हॉकीला सशक्त करण्यासाठी हॉकी इंडिया सोबत कोण सामील झाले आहे? तर कोका कोला इंडिया हा सामील झालेला आहे. महिला हॉकीला सशक्त करण्यासाठी हॉकी इंडिया सोबत यांनी करार केलेला आहे. UN ने कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून घोषित केला आहे? तर 25 मे हा जागतिक फुटबॉल दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तर 2024 मध्ये पहिला जागतिक फुटबॉल दिवस 25 मे 2024 रोजी साजरा करण्यात आला. डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना कोणत्या देशाच्या मॅकगिल विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे? तर कॅनडा या देशाकडून.
दोहा डायमंड लीग 2024 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. जेम्स अँडरसनने निवृत्ती जाहीर केली आहे, तो कोणत्या देशाचा क्रिकेटर आहे? तर इंग्लंड या देशाचा वेगवान गोलंदाज आहे जेम्स अँडरसन. इफ्कोच्या संचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बघा, इफ्कोच्या संचालकपदी विवेक कोल्हे यांची निवड करण्यात आलेली आहे. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने चाबहार बंदरासाठी 10 वर्षांचा करार केला आहे? तर भारत आणि इराण या दोन देशांनी केलेला आहे. बघा, इराणमधील चाबहार बंदरासाठी 10 वर्षांचा करार केलेला आहे. आशियाई ट्रम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर सृष्टी खंडागळे ही पहिली भारतीय खेळाडू बनलेली आहे जिने आशियाई ट्रम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकलेले आहे. मे 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या असेंब्लीमध्ये कोणाला स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे? तर पॅलेस्टाईन या देशाला. भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर पी श्याम निखिल हा बनलेला आहे भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर. तर 84वा वैशाली ही बनलेली आहे 84वी बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि 85वा पी श्याम निखिल हा बनलेला आहे. नेक्स्ट आहे 30वा सुलतान अझलन शाह हॉकी कप 2024 कोणी जिंकला? तर जपान या देशाने जिंकलेला आहे. युनेस्कोच्या 2024च्या मेमरी ऑफ द वर्ल्ड आशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये कोणत्या भारतीय सांस्कृतिक साहित्याचा समावेश करण्यात आला आहे? तर रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक लोकन या 3 साहित्याचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय फेडरेशन कप ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या शॉटपुटमध्ये सुवर्ण पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम कोणी केला आहे? तर आबा खटुआ हिने केलेला आहे. ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर चंद्रकांत सतीजा यांना ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका ॲलिस मुनरो यांचे निधन झाले, त्या कोणत्या देशाच्या होत्या? तर कॅनडा या देशाच्या होत्या. भारताचा स्वदेशी हनुमान AI चॅटबॉट किती भाषांमध्ये सुरू झाला आहे? तर 98 भाषांमध्ये सुरू झालेला आहे. 13 मे 2024 रोजी माजी भारतीय लष्कर अधिकारी वैभव अनिल काळे यांचे राफा शहरात निधन झाले. तर राफा शहर कोठे आहे? तर हे गाझा या ठिकाणी आहे राफा शहर. टेबल टेनिसमधील टॉप 25 रँकिंगमध्ये सामील होणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे? तर मनिका बत्रा ही बनलेली आहे टेबल टेनिसमधील टॉप 25 रँकिंगमध्ये सामील होणारी पहिली भारतीय महिला. फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर शबाना आझमी यांना देण्यात आलेला आहे. फेडरेशन कप 2024 मध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? तर नीरज चोप्रा यांनी जिंकलेले आहे. कोणत्या लेखकाला साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे? तर रस्किन बॉन्ड हे इंग्रजी लेखक आहेत, यांना साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच सुशील कुमार मोदी यांचे निधन झाले, ते कोण होते? तर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री होते सुशील कुमार मोदी, ज्यांचे निधन झालेले आहे. भारताचा प्रसिद्ध खेळाडू सुनील छेत्री यांनी निवृत्ती जाहीर केली आहे, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत सुनील छेत्री. 15 मे 2024 रोजी कोणत्या देशाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको गोळीबारात जखमी झाले? तर स्लोवाकिया या देशाचे पंतप्रधान होते रॉबर्ट फिको, जे 15 मे 2024 रोजी गोळीबारामध्ये जखमी झाले होते. 15 मे 2024 रोजी सिंगापूरचे 4थे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? तर लॉरेन्स ओंग यांनी शपथ घेतलेली आहे सिंगापूरचे 4थे पंतप्रधान म्हणून. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर कपिल सिब्बल हे झालेले आहेत सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष. जगातील सर्वात उंच जलतरण स्पर्धेचा पूल कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर भूतान या देशामध्ये. अधिकृत किट प्रायोजकासाठी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाशी कोणी करार केला आहे? तर प्युमा इंडियाने केलेला आहे. नासाने आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर डेव्हिड साल्वाग्नी यांची नियुक्ती केलेली आहे नासाने आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी नवीन प्रमुख म्हणून. मे 2024 मध्ये केदारनाथ यात्रेच्या आयोजनासाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशन मर्यादा सुरू केले आहे?
तर उत्तराखंड या राज्याने सुरू केलेले आहे ऑपरेशन मर्यादा. नुकतेच मालती जोशी यांचे निधन झाले आहे, त्या कोण होत्या? तर लेखिका होत्या मालती जोशी. भारत आणि कोणत्या देशादरम्यान तर्कश सराव कोलकाता येथे आयोजित करण्यात आला? तर भारत आणि अमेरिका या देशांदरम्यान तर्कश हा सराव कोलकाता येथे आयोजित करण्यात आला. तर 2024ची ही 7वी आवृत्ती होती आणि कालावधी होता 22 एप्रिल ते 15 मे 2024. अलीकडेच सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर व्हेनेझुएला हा देश ठरलेला आहे बघा, सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश. निखत जरीनने एलोरा कप 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. मे 2024 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी आणि मंत्री यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला? तर इराण या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते इब्राहिम राईसी आणि त्यांचे मंत्री ज्यांचा मे 2024 मध्ये हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला होता. 2027 महिला विश्वचषकाचे यजमानपद कोण भूषवणार आहे? तर ब्राझील हा देश भूषवणार आहे. थायलंड ओपन 2024 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलेले आहे. 14,500 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच टँक दुरुस्ती सुविधा कोणत्या देशात उभारल्या आहेत? तर भारतामध्ये उभारलेल्या आहेत. तर भारतीय लष्कराने ही सुविधा उभारलेली आहे. twitter.com वरून एक्सचे डोमेन नाव काय बदलले आहे? म्हणजे नवीन डोमेन नाव काय केलेले आहे? तर x.com असे केलेले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया या त्रिपक्षीय सागरी सुरक्षा कार्यशाळेची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर भारतातील कोची या ठिकाणी आयोजित करण्यात आली. जपानच्या मिझोहो ग्रुपने मिझोहो बँक इंडियासाठी बाह्य वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर संजय नायर यांची नियुक्ती केली आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 स्पर्धेत कोणी जागतिक विक्रम केला? तर दीप्ती जीवनजी हिने केलेला आहे जागतिक विक्रम. तर तिने 55.07 सेकंदामध्ये ही स्पर्धा जिंकलेली आहे. भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर संजीव पुरी यांनी भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. फोर्ब्सनुसार सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा खेळाडू आहे सर्वाधिक कमाई करणारा. फॉर्म्युला 1 एमिलिया रोमाग्ना GP 2024 कोणी जिंकले? तर मॅक्स वर्स्टॅपेन यांनी जिंकलेले आहे. विप्रोचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर संजीव जैन यांची. कान्स 2024 मध्ये विशेष स्क्रीनिंग मिळालेला भारतातील पहिला क्राउड फंड केलेला चित्रपट कोणता आहे? तर मंथन चित्रपट आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 39वा क्रमांक आहे भारताचा. कोणत्या महिला टेनिसपटूने इटालियन ओपन 2024 चे विजेतेपद पटकावले? तर इगा स्विटेक हिने पटकावलेले आहे इटालियन ओपन 2024 चे विजेतेपद. आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जॉन स्लेवन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्थेच्या उपाध्यक्षपदी. इंग्लिश प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मँचेस्टर सिटीने जिंकलेले आहे इंग्लिश प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद. तर उपविजेता राहिलेले आहे वेस्ट हॅम हा संघ. कोणत्या देशाच्या सरबाज खानने ऑक्सिजन शिवाय माउंट एव्हरेस्ट सर केला आहे? तर पाकिस्तानचा आहे सरबाज खान ज्याने ऑक्सिजन शिवाय माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलने मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर डॉक्टर विक्रमजीत चौधरी यांची नियुक्ती केलेली आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय कोण ठरली? तर काम्या कार्तिकेयन ही ठरलेली आहे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय महिला. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये शॉर्टपुटमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? तर सचिन खिलारी या खेळाडूने जिंकलेले आहे. नुकताच 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला? तर जेनी यरपेनबेक आणि अनुवादक मायकेल हॉफमन यांनी जिंकलेला आहे. तर त्यांना कैरोस या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अलीकडेच भारतातील शून्य कचरा ते लँडफिल दर्जा प्राप्त करणारे पहिले विमानतळ कोणते ठरले आहे?
तर तिरुअनंतपुरम विमानतळ हे ठरलेले आहे भारतातील शून्य कचरा ते लँडफिल दर्जा प्राप्त करणारे पहिले विमानतळ. लेट्स मूव्ह इंडिया मोहीम कोणी सुरू केली आहे? तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सुरू केलेली आहे. AFC महिला आशिया चषक 2026चे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाकडे आहे. मे 2024 मध्ये केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे सदस्य कोण बनले आहेत? तर रमेश बाबूवी हे बनलेले आहेत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे सदस्य. भारतीय वन्यजीव संस्थेच्या मते भारतातील कोणत्या राज्यात गंगा नदीतील डॉल्फिनची सर्वाधिक संख्या आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. टोकियो विद्यापीठाने जगातील सर्वोच्च वेधशाळेचे उद्घाटन कोणत्या देशात केले आहे? तर चिली या देशामध्ये जगातील सर्वोच्च वेधशाळेचे उद्घाटन टोकियो विद्यापीठाने केलेले आहे. IWF जागतिक युवा चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले? तर प्रीतीस्मिता भोई हिने सुवर्णपदक जिंकलेले आहे. तर ती वेटलिफ्टर आहे. कोणत्या भारतीय वंशाच्या प्राध्यापकाला खगोलशास्त्रातील प्रतिष्ठित शॉ पुरस्कार 2024 मिळाला आहे? तर श्रीनिवास R कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे प्रतिष्ठित शॉ पुरस्कार 2024. नेपाळी शेर्पा कामेरिता यांनी विक्रमी किती वेळा एव्हरेस्टची चढाई पूर्ण केली आहे? तर 30 वेळा एव्हरेस्टची चढाई केलेली आहे. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 33% सरकारी कंत्राटी नोकऱ्या महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत? तर कर्नाटक राज्य सरकारने 33% सरकारी कंत्राटी नोकऱ्या महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. अलीकडेच शील नागू कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश बनले आहेत? तर मध्य प्रदेश या उच्च न्यायालयाचे. मे 2024 मध्ये कोणत्या उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील 5 लाख OBC प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश जारी केला? तर कलकत्ता या उच्च न्यायालयाने. दुसरी AI जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर दक्षिण कोरिया येथील सोल या ठिकाणी. कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये पिएरे एंजेलिकस एक्सलन्स प्राइज कोणाला देण्यात आला आहे? तर संतोष सिवान यांना. पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी फ्री फायर मोहीम कोणी सुरू केली आहे? तर नासाने सुरू केलेली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे? तर अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे. IPL 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? कोलकाता नाईट रायडर्सने जिंकलेले आहे IPL 2024चे विजेतेपद. अलीकडे चर्चेत आलेले क्रिश आणि भूमी हे AI अँकर वापरणारे पहिले सरकारी TV चॅनल कोणते ठरले आहे? तर DD किसान हे आहे ज्यांनी क्रिश आणि भूमी हे AI अँकर वापरलेले आहेत. जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन कोणी लॉन्च केले? तर बघा भारताचा सौरभ H मेहता यांनी लॉन्च केलेले आहे जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन. आशियाई चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट कोण ठरली आहे? तर दीपा कर्माकर. 77व्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? तर अनुसया सेनगुप्ता ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय ठरलेली आहे. तर द शेमलेस या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अलीकडेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट कोण बनले आहे? तर व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंग. मे 2024 मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या रेमल चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले आहे? तर ओमान या देशाने ठेवलेले आहे. एकाच हंगामात 2दा एव्हरेस्ट आणि लाओत्से पर्वतावर चढाई करणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर सत्यदीप गुप्ता. ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 मध्ये भारतातील दिल्ली शहराचा क्रमांक कितवा आहे? तर 350वा आहे. अलीकडेच लोकपालचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रदीप कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लोकपालचे सचिव म्हणून. T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू कोण बनला आहे? तर बाबर आझम हा बनलेला आहे T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू. एका मोसमात सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू कोण बनला आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा बनलेला आहे. तर त्याने एका मोसमामध्ये 35 गोल केलेले आहेत.
नेक्स्ट आहे कोणत्या वर्षी क्लास शॉब हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यकारी भूमिकेतून पायउतार होणार आहेत? तर 2025 पर्यंत. मलेशिया मास्टर्स 2024 मध्ये भारतीय शटलर PV सिंधूला कोणते स्थान मिळाले आहे? तर दुसरे स्थान मिळालेले आहे, म्हणजेच उपविजेतेपद. नेक्स्ट आहे 24 मे 2024 पासून कोणत्या राज्य सरकारने गुटखा आणि पान मसाल्यावर 1 वर्षासाठी बंदी घातली आहे? तर तेलंगणा राज्य सरकारने बंदी घातलेली आहे. अंतराळात जाणारी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती कोण बनली आहे? तर एड ड्वाइट्सा ही बनलेली आहे अंतराळात जाणारी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती. हनीवेल इंडियाने व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अतुल पै यांची नियुक्ती केलेली आहे हनीवेल इंडियाने व्यवस्थापकीय संचालक म्हणून. रिटेल डायरेक्ट ॲप आणि प्रवाह पोर्टल कोणी सुरू केली आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केलेले आहे. 2023-24 मध्ये पारेषण लाईन जोडण्यात कोणते राज्य पहिले ठरले आहे? तर उत्तर प्रदेश राज्य. अलीकडेच कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर राकेश रंजन हे बनलेले आहेत कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष. एकाच मोसमात 13 दिवसात 3 वेळा एव्हरेस्ट चढणारी पहिली महिला कोण ठरली आहे? तर पौर्णिमा श्रेष्ठ ही ठरलेली आहे. बघा, एकाच मोसमामध्ये 13 दिवसात 3 वेळा एव्हरेस्ट चढणारी पहिली महिला. 77व्या जागतिक आरोग्य सभेमध्ये समिती ए चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अपूर्व चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ इयर 2023 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? मेजर राधिका सेन यांना देण्यात आलेला आहे. पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 30 मे 2024 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस साजरा करण्यात आला. यूकेचा महिला सक्षमीकरण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर आरती ही ई रिक्षा चालक आहे उत्तर प्रदेशची, तर हिला यूकेचा महिला सक्षमीकरण पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2024 ते 26 साठी कोलंबो प्रक्रियेचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले आहे? तर भारताने स्वीकारलेले आहे. मोनॅको ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकली? चार्ल्स लेक्लेर्क यांनी जिंकलेली आहे. नाफेडच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जेटा अहिर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नाफेडच्या अध्यक्षपदी. जर्मनीचा मिडफिल्डर टोनी क्रूस यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. अलीकडेच तमिळनाडूच्या किनाऱ्यावर सापडलेल्या समुद्री टार्डिग्रेडच्या नवीन प्रजातीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर चांद्रायन 3 याच्या नावावरती ठेवण्यात आलेले आहे. अलीकडेच अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने कोणत्या देशासोबत 20 वर्षांचा ऊर्जा करार केला आहे? तर श्रीलंका या देशासोबत केलेला आहे. भारतातील पहिला शहरी रोपवे कोठे बांधला जात आहे? तर उत्तर प्रदेशातील वाराणसी या ठिकाणी बांधण्यात येत आहे भारतातील पहिला शहरी रोपवे. तर हा ऑगस्ट 2024 पर्यंत बांधून तयार होईल. भारतीय वंशाच्या कोणाची US काउंटी सुपिरियर कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर जया बडिगा यांची. DRDOने रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम 2 ची यशस्वी चाचणी कोणत्या लढाऊ विमानातून केली? तर सुखोई 30 MKI या विमानातून केलेली आहे. सोनी इंडियाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गौरव बॅनर्जी यांची. जगातील पहिले 3D प्रिंटेड इंजिन लॉन्च करणारी जगातील पहिली कंपनी कोणती बनली आहे? तर अग्निकुल कॉस्मास ही जगातील पहिले 3D प्रिंटेड इंजिन लॉन्च करणारी जगातील पहिली कंपनी बनलेली आहे. तर या 3D प्रिंटेड इंजिनचे नाव अग्निबाण असे आहे. शारजा चेस चॅलेंजर्स 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर दिव्या देशमुखने जिंकलेले आहे. मुथूट पपाचन ग्रुपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अभिनेता शाहरुख खान याची निवड करण्यात आलेली आहे मुथूट पपाचन ग्रुपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून. गीतानास नौसेदा कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत? तर लिथुआनिया या देशाचे ते दुसऱ्यांदा राष्ट्रपती झालेले आहेत. भारतीय अश्वारूढ महासंघाच्या तदर्थ प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती नजमी वजेरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. AIFF अंडर 17 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर क्लासिक फुटबॉल अकादमीने आणि उपविजेता राहिलेला आहे सुदैव दिल्ली FC. नेक्स्ट आहे पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले?
तर बँकॉक या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते पहिले आशियाई रिले चॅम्पियनशिप 2024चे। कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय चित्रपट निर्माते कोण ठरले आहेत? तर पायल कपाडिया या ठरलेले आहेत। रेड फ्लॅग 24 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आला रेड फ्लॅग 24 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव। जून 2024 मध्ये कोणत्या देशाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केली आहे? तर दक्षिण कोरियाने सुरू केलेली आहे। 2024 क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियन विजेतेपद कोणी जिंकले? तर बृहत सोमा यांनी जिंकलेले आहे। जून 2024 मध्ये कोणत्या देशाच्या क्रिकेटर ब्रायडन कार्सला 3 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे? तर इंग्लंड या देशाचा आहे तो। कोणत्या राज्याने शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण सुरू केले आहे? तर केरळ राज्याने सुरू केले आहे। जून 2024 मध्ये T20 विश्वकप कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आला T20 विश्वकप 2024। काजवा महोत्सव 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा या ठिकाणी काजवा महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले। तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर PV सिंधू ही बॅडमिंटनपटू आहे भारताची, तर तिची तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। कोणत्या देशाने लाकडापासून बनवलेला जगातील पहिला उपग्रह लिग्नोसॅट विकसित केला आहे? तर जपानने केलेला आहे। आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 नुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची संयुक्त राजधानी असलेले कोणते शहर 2 जून 2024 पासून फक्त तेलंगणाची राजधानी असणार आहे? तर हैदराबाद हे शहर आता फक्त तेलंगणाची राजधानी असणार आहे। आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे? तर सिक्कीम हे उच्च न्यायालय आहे। जून 2024 मध्ये RBIने कोणत्या देशातून 100 टन सोने भारतात परत आणले आहे? तर ब्रिटन या देशातून आणलेले आहे। जून 2024 मध्ये मागुनी चरण कुंवर यांचे निधन झाले ते कोण होते? तर ते कठपुतळी कलाकार होते ज्यांचे जून 2024 मध्ये निधन झालेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते जून या 6 महिन्यातील मॅरेथॉनमधील महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासलेले आहेत। तर ही आज आपण 5वी टेस्ट पाहिलेली आहे। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।